नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. एक प्रश्न मनापासून विचारते, तुमच्यापैकी किती जणांना स्वामी चैत्र सारामृत पारायण करण्याची खूप इच्छा असते, पण वेळ नसल्यामुळे ते राहून जातं. जर तुमच्या मनातही अशी इच्छा असेल तर आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. कारण स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे. त्या दिवशी म्हणजे अतिशय पवित्र मानलं जातं. दिव्य असा दिवस आहे. या दिवशी फक्त एका दिवसात संपूर्ण स्वामी चैत्र सारामृत पारायण करून स्वामींची कृपा कशी मिळवायची हे मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या आणि सविस्तर भाषेमध्ये सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस हा प्रत्येक स्वामी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. वर्षातून एकदाच हा दिवस येतो आणि या दिवशी स्वामींचं तत्त्व 100 पटीने कार्य करत असतं असं सांगितलं जातं. म्हणून या दिवशी केलेली प्रार्थना, सेवा, जप या पारायणाचे फळ भक्तांना नक्की मिळत असतं. तर स्वामी भक्तांनो, स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथाचे पारायण करायची खूप इच्छा असते. अनेक जणांना काही 21 दिवसाचं पारायण करतात, काही जण 11 दिवसाचं पारायण करतात, काही जण 7 दिवसाचं पारायण करतात. पण बऱ्याच वेळा कामाची धावपळ, जॉब, घरची जबाबदारी यामुळे हे पारायण करणं शक्य होत नाही. पण सगळ्यांनाच शक्य होत नाही. म्हणून अशा भक्तांसाठी एक अत्यंत आणि साधी सोपी सेवा गुरु माऊलींनी सांगितली आहे, ती म्हणजे 1 दिवसीय पारायण. हो स्वामी भक्तांनो, स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी जर आपण श्रद्धेने आणि मनापासून 1 दिवसात स्वामी संपूर्ण चारित्र सारामृत ग्रंथाचं वाचन केलं तर त्याचे फळ 11 दिवस 21 दिवस पारायण केल्यासारखं मिळतं, असं अनेक स्वामी भक्त सांगत असतात. या अनुभवातून हेही खरं होतं की आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत 1 दिवसाचं स्वामी चैत्र सारामृत पारायण कसं करायचं आहे, त्याची संपूर्ण नियम, मांडणी, संकल्प, वाचन आणि उद्यापन या सर्व काही सविस्तर जाणून घेणार आहोत. जे नवीन सेवेकरी असतील त्यांनी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, कारण या व्हिडिओमध्ये तुमच्या मनात असलेल्या जवळपास सर्व खास प्रश्नांची उत्तर मिळतील. आणि जे जुने स्वामी सेवेकरी आहेत त्यांना ही सेवा कशी करायची आहे हे तर त्यांना माहितीच आहे. पण तरी प्रकट दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ही पद्धत आज आपण जाणून घेऊया. तर भक्तांनो, सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की 1 दिवसीय पारायण नेमकं कधी करायचं. स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस या वर्षी 20 मार्च 2026 या दिवशी आलेला आहे. हा दिवस म्हणजे अत्यंत पवित्र मानला जातो. भक्तांना तर इतर दिवशी पारायण करणं शक्य होत नाही, पण त्यांनी या 1 दिवसाचं पारायण नक्की करावं. स्वामी भक्तांनो, या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचं आहे. स्वच्छ कपडे घालायचे आहे. त्यानंतर सर्वात आधी आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करायची आहे. मुख्य दरवाजावर उंबरठा, घराचा परिसर स्वच्छ झाडून घ्यायचा आहे. उंबरठा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे. त्या पाण्यात थोडीशी हळद टाकायची, तर त्यात अधिक शुभ मानलं जातं. त्यानंतर उंबरठ्याला हळदीचा लेप लावायचा आहे. हा लेप तयार करताना एका वाटीत थोडीशी हळद, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाका. तुमच्याकडे जर गोमूत्र असेल तर गोमूत्र टाका, गुलाब पाणी असेल तर गुलाब पाणी टाका, अष्टगंध असेल तर थोडंसं अष्टगंध टाका आणि कापराची एक छोटी वडी कुस्करून त्यामध्ये टाका. हे सर्व मिश्रण एकत्र करून हा लेप आपल्याला उंबरठ्यावरती लावायचा आहे. हा लेप वाळल्यानंतर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूनी लक्ष्मीची छोटी पावली काढायची आणि सुंदर अशी रांगोळी काढायची. यानंतर उंबरठ्याची पूजा करायची आहे. हळदी, कुंकू, अक्षता, फुलं, अगरबत्तीने उंबरठा ओवाळायचा आणि या दिवशी दरवाजाला आंब्याच्या पानाचं तोरण नक्की लावायचं, तर ते खूप शुभ मानलं जातं. तर भक्तांनो, या सर्व गोष्टी करण्यामागे एकच उद्देश असतो, तो म्हणजे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी या घरात गोष्टी करणं महत्त्वाचं असतं. देवघराची तयारी करायची आहे. देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि शक्य असल्यास घरात सर्वत्र थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. त्या पाण्यात चिमूटभर हळद टाकली तर ते अधिक पवित्र मानलं जातं. त्यानंतर पारायणासाठी पूजेची मांडणी करायची आहे. एक पाट घ्यायचा आहे, त्यावरती चौरंग घ्यायचा आहे आणि त्या पाट किंवा कुठलं तरी एकच घ्यायचं. त्यावर स्वच्छ पिवळा कपडा अंतरायचा. त्यावर स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे. जर मूर्ती असेल तर तिला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून चौरंगावरती ठेवायची आहे. फोटो असेल तर गुलाब पाण्याने हलकासा पुसून स्वच्छ करून ठेवायचा आहे. यानंतर सर्वात आधी दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करून घ्यायची आहे. त्यांची पूजा करायची. यानंतर गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. 2 विड्याची पानं किंवा आंब्याचे पानं घेऊन त्यावर सुपारी ठेवायची आहे किंवा गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे. गणपती बाप्पाला हळदी, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करायची आहे. नैवेद्य अर्पण करायचा आहे. यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे.
आपल्याला पारायणासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू ठेवायच्या आहे. उजव्या बाजूला शंख ठेवायचा आहे, डाव्या बाजूला घंटा ठेवायची आहे, 1 लोटा पाणी भरून ठेवायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे. एका वाटीत प्रसाद ठेवायचा आहे, खडीसाखर ठेवायची आहे. खडीसाखर नसेल तर साखर ठेवू शकता. फळांचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता आणि या दिवशी आवर्जून एक नारळ म्हणजे श्रीफळ स्वामींसमोर ठेवायचा आहे. हा नारळ ठेवताना आपल्या मनातील इच्छा स्वामींना सांगायची आहे. यानंतर स्वामींना अष्टगंध लावायचा आहे. हळदी, कुंकू, अक्षता स्वामींच्या मूर्तीला लावायचं नसतं, हे लक्षात ठेवा. यानंतर स्वामींना झेंडूची फुलं, पाने, पिवळी फुलं अर्पण करायची आहे. भक्तांनो, ही सर्व मांडणी झाल्यानंतर आता आपण पारायण सुरू करण्यासाठी तयार झालो आहे. तर पारायण सुरू करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सर्वप्रथम संकल्प सोडण्यासाठी हातात थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये अक्षता, फुलं, थोडंसं हळदी, कुंकू टाकायचं. यानंतर आपलं नाव सांगायचं आहे आणि गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र आपण बोलायचं आहे. यानंतर आपलं स्वामी चैत्र सारामृत 1 दिवसीय पारायण करत आहात असं स्वामींना आपण कोणत्या इच्छेसाठी करत आहोत ते असं स्वामींना आपण सांगायचं. यानंतर ते पाणी आपल्या ताटात सोडायचं आहे. हे पाणी नंतर झाडाला टाकू शकता. संकल्प झाल्यानंतर सर्वात आधी स्वामी स्तवन बोलायचं. यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ जप करायचं आणि त्यानंतर आपण स्वामी चैत्र सारामृताला ग्रंथाला वाचन सुरू करायचं. तर भक्तांनो, या ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय आहेत आणि हे सर्व अध्याय एका बैठकीत वाचण्याचा प्रयत्न करावा. वाचन करताना नियम पाळायचे असतात. वाचन करताना मध्येच उठायचं नाही, मोबाईल बाजूला ठेवायचा आहे, कोणीच डिस्टर्ब करणार नाही याची काळजी नक्की घ्यायची आहे. वाचन शांतपणे एकाच सुरामध्ये वाचायचं आहे. ग्रंथ हातात घेऊन वाचायचा नाही, तो पाटावर ठेवून वाचायचा आहे. ओळीवर बोट फिरवत वाचायचं नाही, डोळ्यांनी वाचायचं आहे आणि मन पूर्णपणे स्वामींकडे केंद्रित ठेवायचं आहे. असं श्रद्धेने वाचन केल्यास स्वामींची कृपा नक्की मिळते. जेव्हा संपूर्ण वाचन होतं तेव्हा स्वामींना नमस्कार करायचा आणि आरती करायची आणि गणपती बाप्पाची आरती करायची, स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची, दत्तगुरूची आरती करायची आहे आणि यानंतर आपल्या मनातील इच्छा पुन्हा स्वामींना सांगायची आणि संध्याकाळी या पारायणाचं उद्यापन करायचं असतं. घरात जो स्वयंपाक बनवलेला असेल त्याचाच नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे, स्वामींना दाखवायचा. वरण, भात, भाजी, चपाती, एखादा गोड पदार्थ तुम्ही ठेवू शकता आणि या दिवशी स्वामींचा आवडीचा प्रसाद म्हणजे बेसनाचे लाडू आवर्जून करायचे आहेत. नैवेद्य ठेवताना त्यावरती तुळशीचं पान ठेवायचं. यानंतर पुन्हा आरती करायची आणि स्वामींना पुन्हा नमस्कार करायचा आणि शक्य झाल्यास त्या दिवशी अन्नदान करण्याचा प्रयत्न करायचा आहे. 2 मुलांना किंवा एका भक्ताला जेवायला बोलवलं तरी पण तुमचं उद्यापन मानलं जातं. अशा प्रकारे श्रद्धेने मनापासून केलेली 1 दिवसीय स्वामी चरित्र सारामृत पारायण संपूर्ण होतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.